आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनेरकर EDTV न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. 31 डिसेंबरला EDTV न्यूजने एक बातमी दाखवली होती, ज्या बातमीमध्ये एका शिक्षकाचा 9 महिन्यापासून पगारच नाही आणि शिक्षण विभाग कसं खेळवत आहे याचा तो नमुना होता. ही बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली आणि पुन्हा पहिल्या 2 चौकशा गुलदस्त्यात ठेवत तिसरी एक चौकशी समिती नियुक्त केली आहे. मग पहिल्या 2 चौकशा समितींचं काय झालं तर अंबडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्ट अहवालच दिला नाही. का दिला नाही याची अनेक कारणे असू शकतात. आणि दुसरं असं की 31 डिसेंबरला हा पहिला भाग प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या भागाविषयी अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले, विलंबही झाला. कदाचित हा विलंब शिक्षण विभागाने सहकार्य न केल्यामुळेच झाला आहे. कारण मध्यंतरीच्या काळात हे प्रकरण दाबायचं कसं किंवा कोणावर शेकवायचं, कोणाच्या अंगलट आलं होतं, कोण ढकलत होतं एक दुसऱ्यावर, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंटच्या गोष्टी करण्यामध्ये गेलं. परंतु EDTVने याचा पिच्छा सोडला नाही. शेवटी पहिल्या 2 चौकशी समितीनंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी पुन्हा आणखी एक चौकशी समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केली. परतूर आणि जाफराबाद विभागाचे गट शिक्षणाधिकारी आता ही तिसऱ्यांदा चौकशी करत आहेत. चौकशी कशाची तर अंबड तालुक्यातील दूधपूर येथील सहशिक्षक HB पवार यांचं हे प्रकरण आहे. त्यांचा 9 महिन्यापासून पगारच नव्हता. आता हा पगार का नव्हता? ते शाळेत नव्हते का? ते गैरहजर होते का? किंवा त्यांना शाळेत येऊनही अनुपस्थित दाखवलं होतं का? रजा होती का? याचा तपास शिक्षण विभागाला लागत नाहीये. आणि नेमकं हा तपास लागल्याशिवाय या शिक्षकाचा पगार निघणे ही अवघड आहे. मग जर रजा मंजूर करायची तर ती रजा मंजूर करायची कोणी? खरंच रजा टाकलीये का? याचाच तपास अजून लागण हो. मग या शिक्षणाधिकाऱ्यांनी शेवटी आपल्या अधिकारात याचा पगार काढून टाका असे आदेश दिले. ते आदेश बाहेर निघतात न निघतात तोच लगेच दुसरा आदेश काढला, हा पगार रद्द करावा किंवा हा आदेश रद्द करावा म्हणून. शेवटी झालं काय तर आता पुन्हा एकदा जानेवारीच्या 7 तारखेला शिक्षणाधिकाऱ्यांनी तिसरा आदेश काढलेला आहे, जो की जाफराबाद आणि परतूरचे गट शिक्षणाधिकारी आता या प्रकरणाची तिसऱ्यांदा चौकशी करतील. खरं तर या शिक्षकाविषयी शालेय समितीने देखील आपला अहवाल चौकशी समितीला दिलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हे शिक्षक शाळेवर वेळेवर येतात, त्यांच्याविषयी गावकऱ्यांची कुठलीही तक्रार नाही. असे असताना देखील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांनी हे चुकीचे अहवाल दिले कसे आणि का, हे देखील एक गौड बंगाल आहे. जर अंबडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्ट अहवाल दिला असता तर आज हे प्रश्नच उद्भवले नसते. त्यांनी अद्यापपर्यंतही या शिक्षकाविषयी कुठलाही स्पष्ट अहवाल दिलेला नाही. गोलमोल अहवाल देऊन ते शिक्षणाधिकाऱ्यांची दिशाभूल करतात आणि शिक्षणाधिकारी देखील यांच्या अहवालाला बोलून निर्णय घ्यायला लागले आहेत. त्यामुळे ह्या दोघांमध्ये जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू या मात्र अनभिज्ञ आहेत. त्यांच्यापर्यंत हे प्रकरणच जात नाही आणि गेले तरी परत हे कागदाचा सगळा गठ्ठा दाखवला जातो. त्यामुळे प्रकरण पुन्हा एकदा जैसे ते होते. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांच्या अंतर्गत भांडणाचा फटका या शिक्षकाला बसत आहे. आता या प्रकरणामध्ये आणखी एकाने उडी घेतली आहे, ती म्हणजे शालेय व्यवस्थापन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नामदेव धुमाळ यांनी. शिक्षण विभागातील या गैरप्रकारासंदर्भात त्यांनी देखील शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि या शिक्षकावर म्हणजे पवार नावाच्या शिक्षकावर जर योग्य कारवाई केली नाही तर आपण आंदोलन छेडू असा इशारा देखील त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. काय म्हटलं आहे पाहूया. अंबड गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत दहीपूर येथील शिक्षक पवार हा शिक्षक जो आहे तो 9 महिन्यापासून शाळेवर नव्हता आणि तो शाळेवर नसताना त्याचे जे महिन्याचे जे अहवाल असतात ते केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांनी BO ऑफिसला दिलेले होते. असं सर्व असताना नंतरच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना म्हणजे आताचे तिथले गट शिक्षणाधिकारी सिंगारे यांनी त्याच्याकडून काही पैसे घेऊन किंवा काय आर्थिक व्यवहार करून त्यांना पुन्हा शाळेवर होते म्हणून त्यांचा पगार 9 महिन्याचा पगार मंजूर केलेला आहे.
ही सगळ्यात गंभीर बाब आहे आणि ह्याच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन शिक्षणाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि मी या संदर्भात 2-3 वेळेस त्यांना भेटलेलं आहे, परंतु ह्यावर कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही. उलट ह्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ह्या ढिसाळ कारभार यांचा असून यांनी त्या प्रकरणाला मंजुरी दिलेली आहे. त्यांच्या ध्यानात आणून देऊन सुद्धा ह्या प्रकरणाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि सगळ्यात गंभीर बाब इथं ह्या जिल्हा परिषदमध्ये आणि आंबड गट साधन केंद्रामध्ये ही घडत आहे आणि ते रोखण्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं होतं आणि त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन पण याच्यामध्ये करणार आहोत. 2 महिने झालेत तुम्ही निवेदन देऊन, पुढे काय कारवाई झाली? काहीही कारवाई नाही. ते तिथे त्यांना फोन लावून किंवा भेटण्याचा प्रयत्न केला तर ह्या शिक्षणाधिकारी टोलाटोलीचे उत्तर देतात आणि हे शिनगार जे आहेत ते टोलाटोलीचे उत्तर देतात आणि विनाकारण इतर शिक्षकांना त्रास देतात आणि ह्या प्रकरणाला कशी बगल देता येईल हा त्यांचा सततचा प्रयत्न आहे. या संदर्भात आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना सुद्धा पत्र दिलं होतं, त्यांना सुद्धा भेट दिली होती आणि आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला होता की या प्रकरण तुम्ही ते मिटवा आणि याच्यातले गैरप्रकार थांबवा. तरी सुद्धा याच्यात कुठलीही हालचाल झाली नाही. म्हणून आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात आता आंदोलन करणार आहेत आणि उपोषण पण करणार आहोत. शेवटी काय तर शिक्षण विभागातील हा सावळा गोंधळ आता उघडकीस व्हायला लागला आहे. एकाच शिक्षकाच्या 3 चौकशा तरी देखील निर्णय होत नाही. पुन्हा आता शिक्षक संघटना या प्रकरणात उड्या मारायला लागल्या आहेत. पाहूयात काय निर्णय होतोय ते. दिलीप पोणेकर, एडीटीव्ही न्यूज, जालना.